अनेक विषय मी आपल्यासमोर मांडत असतो आणि हे विषय कालांतराने आपल्याला कळायला लागतं सगळ्यांनाच की आता खरे होत आहेत. रस्त्याचा घोटाळा असेल, अनेक असे विषय जे आपल्यासमोर आलेले होते ते आपण आपल्याच माध्यमातून म्हणजे प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आणि त्या धक्कादायक गोष्टी लोकांसमोर आता ती सत्य परिस्थिती म्हणून दिसायला लागलेली आहे. काल परवाकडे 2 दिवस मी पाहत आहे, पेपरमध्ये बातम्या झळकत आहेत, बातम्यांवर चर्चा होत आहे की गायमुख, भाईंदर, ठाणे उन्नत मार्ग असेल, टनल असेल, ट्विन टनल असेल, ह्याची बातमी ही सगळीकडे आली आहे की कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे या सरकारला. धक्का बाकीच्या कोणालाच बसला नाही, सरकारला बसला. कारण ह्यांचे जे खिशे भरत होते ते आता कापले गेलेले आहेत. पण मी मनापासून कोर्टाचं अभिनंदन करतो आणि तसंच जे L&T कंपनी जी कोर्टात गेली, कोर्टात जाण्याची हिंमत केली त्यांचं देखील अभिनंदन करतो. कारण सहसा कॉन्ट्रॅक्टर एवढी हिंमत कोण करत नाही, लढा देण्याची हिंमत करत नाही. पण आज आपण पाहतोय की हे निविदा कोर्टाच्या इशाऱ्यानंतर रद्द केली गेली आहे. स्पेशल माघार वगैरे अशा सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत. पण हेही तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो, कारण मी 2 दिवस मुद्दामून काही बोललो नाही, कारण कोर्टाची प्रक्रिया सुरू असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप नको, कुठेही राजकीय स्टेटमेंट्स नको. पण जर तुम्ही मागच्या वर्षी 3 ऑक्टोबरची जर आठवण केली तर मातोश्री इथे मी पत्रकार परिषद घेतली होती आणि ह्याच रस्त्याबद्दल, ह्याच घोटाळ्याबद्दल हीच बातमी मी आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणली होती. तेव्हा हेच माझे प्रश्न होते. आपल्याला आठवत असेल 14,000 कोटीच्या निविदा काढल्या होत्या. ते गायमुख, भाईंदर आणि मग तिथून पुढे बोरिवलीपर्यंत जो टनल त्यांना करायचं, ट्विन टनल करायचं आहे, 14,000 कोटीच्या निविदेसाठी MMRDAने फक्त 20 दिवस दिले होते पहिले. म्हणजे निविदा काढली होती 13 सप्टेंबर 2024ला आणि शेवटची तारीख होती 3 ऑक्टोबर 2024. आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला होता की नक्की अशी काय घाई आहे निवडणुकीच्या आधीची की ह्या एका कुठच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही फक्त 20 दिवस निविदेसाठी देत आहात. काय अशी नक्की घाई आहे की हा उन्नत मार्ग असेल, हे ट्विन टनल असेल, तुम्हाला 20 दिवसात त्याची पूर्ण टेंडरची प्रोसेस पूर्ण करायची आहे. कारण सहसा जर तुम्ही पाहिलं तर कुठचंही शॉर्ट टेंडरचं काम जे असतं हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी वर्कसाठी असतं. कुठेही काही दरड कोसळली आहे, तिथे आपल्याला ते परत बनवायची आहे, कुठे भिंत फुटलेली आहे, कुठे इमर्जन्सी अर्जंट काही काम करायचं आहे, हे जरा फ्लॅश बंद करा. तर हे जे असतं ते शॉर्ट टेंडर नोटीस तेवढ्याच कामांसाठी असतं. पण ह्या मोठ्या कामासाठी, 14,000 कोटीच्या कामासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस कसं काढलं मला माहीत नाही. तेव्हा मी हंगामा केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर, आपण देखील आपल्या माध्यमातून हीच बातमी सगळीकडे लावल्यानंतर तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं हा घोटाळा आहे, हा भ्रष्टाचार आहे सांगत होतो. MMRDAने सांगितलं होतं नाही, हा भ्रष्टाचार नाही, असं खूप वेळा होत असतं. पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी MMRDAने सांगितलं आता 20 दिवस नाही, आम्ही ती निविदा प्रक्रिया 60 दिवसापर्यंत नेत आहोत. तिथेच पहिलं सिद्ध झालं होतं की ह्याच्यात काही ना काहीतरी घोळ आहे. त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट आपल्यासमोर आणली होती की हा 14,000 कोटीच्या निविदेसाठी जे काही टेंडर कंडिशन्स टाकल्या होत्या त्या अशा होत्या की फक्त काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना हे निविदा मिळू शकते, ही टेंडर मिळू शकतं. आणि बँक गॅरंटी जी आली होती याच्यासाठी 1,600 कोटीची, ती बँक गॅरंटी सेंट किट्स अँड लुशिया हे जो एक देश आहे वेस्ट इंडिजमध्ये, कॅरिबियनमध्ये, तिकडच्या एका बँकेकडून ही बँक गॅरंटी आणली होती. आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी ह्याच्यात धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि हे जे काही थोडे काही तेव्हा जी अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या, त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती. मला आठवतं त्यानंतर मी 10 तारखेला ट्विट देखील केलं होतं, 11 तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते. पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे. 20 दिवसात 14,000 कोटीचे जे टेंडर काढलेलं आहे. पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो, म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहत आहे, सरकारची स्पेशल माघार, मग MMRDA स्क्रॅप्स टेंडर्स आफ्टर 14,000 crores, हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय यावी. सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये तेव्हा आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे बरोबर ह्याच्यात खूप खेचलं जातं. सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल, आणि मी कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही, पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी
लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही. कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतं, कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात. पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही, हे ह्या आजच्या ह्या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे. कारण आज जेव्हा MMRDAला मागे जायला लागलं, पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की 20 दिवसाची नोटीस का काढली, तेव्हा 60 दिवसाचं आम्ही कालावधी देतो सांगितलं, तिथे मागे गेले. दुसरं सेंट लुशिया आणि ते काय जी बँक आहे तिकडची, जी RBI मान्यता प्राप्त नाही आहे, त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे, ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे. आता ह्याचा पुढचा टप्पा, कोणीतरी टेंडर रद्द केलं कोर्टाच्या इशाऱ्यानंतर, कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर जे टेंडर रद्द केलं असेल, ह्याचा अर्थ हा होत नाही की हे काही सगळं स्वच्छ आहे किंवा हा घोटाळा नाही आहे. कोर्टाची तुमच्यावर तलवार होती टांगती म्हणून तुम्हाला रद्द करायला लागले, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही घोटाळा केला, तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपण पाहतोय की कोणाच्या घरी ED जाते, IT जाते, EOW मागे लावलं जातं. आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना, जे मुख्यमंत्री ते राज्याचे, की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे, त्यांच्यावर EOWची चौकशी लावणार का? तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, घटनाबाह्य जरी असतील तरी त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार आहात का? ITची चौकशी लावणार आहात का? कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो, त्यांनी ह्याच्यात खोके घेतले असतील, धोके दिले असतील. धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे, त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागलंय, कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून जे सांगतात की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, किंवा जे आज आपण पाहतोय की फडणवीस साहेबांना पण सांगतात, फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे. आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे MMRDA ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे. कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल, तुम्ही त्यांना सस्पेंड कराल, बाजूला कराल, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही. कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत. त्यांच्यावर तुम्ही EOWची चौकशी लावणार का? त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का? त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार का? आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध त्याच्यातून होतच आहे. पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ह्यांना मंत्रिमंडळातून ह्यांची हकालपट्टी करणार का? ह्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांना दुसऱ्या कोणाची गरज पण नाही खरं पाहिलं गेलं तर. दादांचा पाठिंबा आहे, पण स्वच्छ जर कारभार करायचा असेल तर त्यांच्या पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला करून चौकशीला समोर जावं लागेल. मला वाटतं पहिला हा घेऊया ना, हा तर सिद्ध झालेला घोटाळा. तर माईक पाहिजे का? ठीक आहे ते माईकच देतात. ज्या कंपनीला आधी हा प्रस्ताव दिलेला आहे त्या कंपनीला पुन्हा एकदा नवीन बिडमध्ये सुद्धा सहभागी होता येणार आहे. नक्कीच. आणि तुम्हाला एकच सांगतो मी, बघा हा मेगा स्कॅम आहे का मला माहिती नाही, पण मी कंपनीचं नाव घेणार नाही. कारण अखेरीस जेव्हा तुम्हाला निविदा काढायला लागतात, ह्या कॉन्ट्रॅक्टरमधूनच कोणीतरी पुढे येतं आणि काम करतं आणि त्यांनाच काम करायला लागतं. शेवटी कॉन्ट्रॅक्टरच काम करतात, पण जी राजकीय नेतृत्व असतं ते ठरवतात की घोटाळा करायचा की नाही करायचा. आणि ह्याच्यात आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी 20 दिवसाची कालावधी का दिली होती? 60 दिवस तुम्ही देऊ शकत होतात. बँक गॅरंटी तुम्ही का ठरवली तिथून घेण्याची? किंवा 14,000 कोटी जे काही प्लॅनिंग झालं, आज मला वाटतं 3,100 कोटी एवढी त्या दोन कंपनीमध्ये तफावत असताना देखील टेक्निकल कारणं कुठची होती? ती दुसरी कंपनी पण आहे आणि मी दुसऱ्या कंपनीसाठी पण बोलत नाही, पण त्यांनी पण तेवढीच कामं केली. पण देशभराच्या 4-5 ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यातून कोणी ना कोणी काम करणार आहे. माझी अपेक्षा हीच असेल मुख्यमंत्र्यांकडून की उपमुख्यमंत्री जेव्हा ह्या मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांना बाजूला करणं, त्यांच्यावर चौकशी लावणं, MMRDAची जबाबदारी स्वतः घेणं हातात आणि पारदर्शकपणे जे काही टेंडर असेल ते लोकांसमोर आणणं. कारण तुम्हाला अजून एक सांगतो, ठाण्यातच कोपरी पूल जो आता 6 महिन्यापूर्वी उद्घाटन झाले, बघा खड्डे किती पडलेत. अशी गाडी जाते त्याच्यावर. म्हणजे काय आपण दर्जा बघतो. या संदर्भात जर का पाहिलं तर ह्या कंत्राटामध्ये 3,000 कोटी रुपयांची जी कंत्राट आहे, म्हणजे जी किंमत आहे ती आता MMRDA कडनं कमी करण्यात आलेली आहे. तेवढं किती काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं का? असू शकतं, पण आता ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
हे टेंडर कधी काढलं होतं? मागच्या ऑक्टोबरमध्ये. टेंडर दिलं पण तेव्हाच होतं, म्हणजे त्या डिसेंबरच्या आसपास. तेव्हा निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? तेव्हा नगरविकास खात्याचं मंत्री कोण होतं? किकबॅक मिळाले नाही मिळाले, पण आमच्या तिजोरीला किक तर मिळाली. तसं पाहायला गेलं तर हे नुकसान तर जे काही असेल ते झालं असेल. ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिलंच असेल MMRDAने. मुंबईच्या रस्त्यांमध्ये कधी नाही तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन द्यायला निघाले ते. तर म्हणून मी परत एकदा मागणी करतो ही, की भ्रष्टनाथ शिंदेंवर चौकशी व्हावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदांना बाजूला करावं. साधारणपणे असं असतं की आता महापालिकेमध्ये आपण बघितलंय की भ्रष्टाचार झाला असेल तर आपण त्या कंपनीला काळ्या यादीत टाकतो. हो. पुढच्या वेळेला ते कंत्राट दिले जाते. या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार होण्याच्या आधीच त्या कंत्राट प्रक्रियेमध्येच काहीतरी होऊ नये. नाही, पण ह्याच्यात बघा, ह्याच्यात ॲडव्हान्स दिलाय का? पहिलं म्हणजे भ्रष्टाचार, नुसतं मी फायनान्शियल भ्रष्टाचार बघत नाही आहे. तुमची प्रक्रिया चुकली आहे. म्हणजे 14,000 कोटीच्या टेंडरसाठी आणि नॉर्मल टेंडरसाठी तुम्ही 20 दिवसच कसे देऊ शकता? इथेच पहिली चूक झाली आहे. मग आम्ही आरडाओरड केल्यानंतर तुम्ही 60 दिवस सांगता. हा काही खेळ आहे का? म्हणजे आपण गल्ली क्रिकेटमध्ये रूल बदलतो ना, आता 1 टप्पी आऊट, नाही आता 1 टप्पी आऊट नाही, हे असं बदलत आहेत. हे पूर्ण ह्यांच्या प्रक्रियेतच चूक झालेली आहे आणि ही चूक करायला लावली त्या मंत्र्यांना आता बाजूला करणं गरजेचं आहे. तुम्ही मंत्र्यांना बाजूला करा असं म्हणताय तुम्ही या सगळ्या माईक थोडं नाही, म्हणजे त्याच्यात आवाज जाईल. तर काय होतं, कधी कधी असं वाटतं की मीच काहीतरी बोलतो आणि प्रश्न बोलते. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तशा पद्धतीची काही मागणी करणार आहात? बघा, भेट घेऊ, आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर येऊ, हे सगळं एक वेगळी गोष्ट झाली. पण मुख्यमंत्र्यांना कुठे काळजी वाटत नाही का आमच्या राज्याची? जिथे आता लाडकी बहीणला देण्यासाठी पैसे नाही आहेत, जिथे पगार देण्यासाठी पैसे नाही आहेत, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाही आहेत, अर्धे कॉन्ट्रॅक्टर्स असेच मला वाटतं 1 की 1.5 लाख कोटीची थकबाकी आहे आणि तिथे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत. पण इथे तिजोरी तुमची खालती होते. स्वतः तुम्ही पुढे या, काहीतरी नैतिक हे दाखवा ना तुमचं. या सगळ्या मुद्द्याला जोडून एक प्रश्न आहे की या डोंबिवलीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ते माजी आमदार राजू पाटील त्यांनी तिथे आंदोलन केलेलं एकत्र मिळून आणि ते असं तिथे म्हणतात की ठाण्याच्या व्यक्तीने डोंबिवलीची संस्कृती वेगळवलेली आहे म्हणून आज आम्ही एकत्रित येऊन आंदोलन करतो. बघा, तिथे मी आत्ता पण फोटोज पाहिले. दीपेश आमचे जे जिल्हा प्रमुख त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. दीपेश म्हात्रेंनी आज आंदोलन केलं. मला वाटतं राजू पाटीलजी पण होते. मुळात काय तर सगळीकडे, आणि आज मी ह्याच्यात तर भाजपला पण विचारेन, त्यांनी पण हे आंदोलन केलं पाहिजे. कारण आपण पाहतो की जे खरे भाजपचे कार्यकर्ते आहेत, इम्पोर्टेडवाले नाहीत, जे आत्ता 2019 नंतर किंवा ही चौकशी आहे ती चौकशी आहे म्हणून भाजपमध्ये वॉशिंग मशीनमध्ये गेलेत ते नाही, पण जे खरोखर जेन्युअन भाजपचे कार्यकर्ते ज्यांना मी पण माझ्या लहानपणापासून पाहिलेलं आहे. 20-20, 25-25 वर्ष घरदारं सोडून ते प्रचार करत असतात. एखाद्या व्यक्तीला पदावर बसवण्यासाठी मेहनत करतात. कुठे जिथे भाजप नाही तिथे जाऊन प्रचार करतात, भाजप वाढवण्याचं काम करतात. आणि मग डोक्यावर असे लोक, भ्रष्टनाथ शिंदेसारखे लोक बसून जेव्हा पैसे खातात, जेव्हा मूळ भाजपचा हेतू काय होतं, पार्टी विथ डिफरन्स, आणि आता हे जे काही झालेलं आहे पार्टी विथ डिफरन्सेस, ह्याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी हे तर योग्य वाटतं का? त्यांनी पण रस्त्यावर उतरलं पाहिजे भ्रष्टनाथ शिंदेच्या विरोधात. इथूनच प्रश्नच नाही आहे. अच्छा, माईक आहे, 1 मिनिट, इथून मग इथे येतो. लाडक्या बहीण योजनेमध्ये 2,000पेक्षा 2,500पेक्षा जास्त सरकारी महिलांनी अनुदान लाटलं आहे आणि त्यांची तपासणी सरकारी कर्मचारी. 1 मिनिट, अनुदान लाटले नाही त्यावेळी यंत्रणा हातात कोणाची होती? सरकारच्या. दिलं कोणी? सरकारने. खात्यात टाकलं कोणी? सरकारने. आणि आता निवडणुका झाल्यानंतर निर्लज्जपणे तुम्ही परत घेताय. राख्या कोणी बांधून घेतल्या होत्या? कधी ऐकले भावानी राखी परत घेतली, गिफ्ट परत घेण्याची, पाकिट परत घेण्याची? काय म्हणजे हे निर्लज्जपणाचा कहर आहे. सर, ये हिंदी में जवाब जी. इसमें जो 2,600 महिला में जो सरकारी कर्मचारी है उन्होंने ये तो क्या उनकी गलती थी? उन्होंने ये लिया? दिया किसने? घोषित जिसने किया, जिस सरकार ने घोषणा की, उन्होंने तो दिया ना. क्या ऐसे बिना देखे तो खुद के अकाउंट में आ नहीं सकता? तो फिर ये आए कैसे? ये क्या जैसे भाजपा को चुनाव में वोटिंग होती है, बिना देखे बिना दबाए ईवीएम में आ जाता है वोट, ऐसे तो नहीं हुआ ना. किसी ने तो, जिन्होंने ये किया है पहले सवाल उनसे पूछे. क्या बहनों से कभी आशीर्वाद पीछे लिया जाता है? क्या मांग करते हैं आप? मैं मांग कुछ नहीं कर रहा हूँ, जो है वो रहने दीजिए. अभी आदित्य जी, आपने जिस प्रकार से एकनाथ शिंदे जी की मांग की जाती है, क्या मामला किस तरह आज मैंने जो मांग की है, आपको याद होगा 3 अक्टूबर 2024 को मैंने एक ऐसी ही प्रेस कॉन्फ्रेंस ली थी
और तभी भी इसी रोड के बारे में मैंने कहा था, जो गायमुख भायंदर थाने, जो पहले उन्नत मार्ग है फिर ट्विन टनल का मार्ग है। मैंने तभी पूछा था सवाल कि जो पूरी निविदा प्रक्रिया है, 14,000 करोड़ के टेंडर्स निकाले गए और सिर्फ 20 दिन के दिए गए थे। शॉर्ट टेंडर नोटिस कभी 7 दिन की होते, कभी 15 दिन के होते, कभी 20 दिन के होते, लेकिन वो सारे शॉर्ट टेंडर नोटिस इमरजेंसी काम के लिए होते हैं। क्या ये इमरजेंसी काम था? ये तो बहुत बड़ा इंफ्रास्ट्रक्चर का काम था, 14,000 करोड़ का काम था। और तभी भी मैंने प्रधानमंत्री महोदय से मांग की थी कि आप इसके भूमि पूजन के लिए कृपया ना आए और आपका इसमें नाम खराब ना करें। तभी भी आपको याद होगा कि जब मैंने इस पर हंगामा किया, तब फिर किसी ने कोर्ट में जाके इस पर अपना एक PIL फाइल की थी, अब केस फाइल की थी, और उसी में MMRDA ने भी कहा था कि 20 दिन नहीं, अभी हम 60 दिन की ये प्रक्रिया करेंगे। यानी कहीं ना कहीं कुछ तो गड़बड़ थी। जो बैंक गारंटी दी गई थी, जिस कंपनी को ये टेंडर मिला, उन्होंने बैंक गारंटी सेंट किट्स एंड लुसिया करके एक जो देश है वहाँ से दी गई थी, कहीं कैरिबियन में ये देश है। क्या वो बैंक RBI की मान्यता प्राप्त थी? नहीं थी। फिर उसी में कोर्ट में काफ़ी सारे सवाल पूछे गए, बयान भी आए, और ये बैंक गारंटी कैंसिल कर दी गई थी। और ये जब MMRDA ने कहा 20 दिन से हम 60 दिन करेंगे, तब मैंने कोर्ट के भी आभार माने थे कि ये न्याय प्रक्रिया ऐसे ही चलती रहे। आज उसी कोर्ट से मैं उनके आभार भी मानता हूँ कि आज सत्यमेव जयते की जीत हुई है। सत्तामेव जयते की नहीं, तो सत्यमेव जयते की। और यही देख रहा हूँ मैं देश में कि ये सारे जो भ्रष्ट काम है, कहीं ना कहीं इस पर रोक लगना ज़रूरी है। ऐसे ही आदेश आना ज़रूरी है कोर्ट से, ऐसे ही न्याय मिलना ज़रूरी है। कोर्ट के जो ऑब्जर्वेशंस हैं, उनकी जो कल एक ये थी कि आप कैंसिल करते हो टेंडर की हम करें, उसी पे आज MMRDA ने टेंडर कैंसिल किया है। अगर टेंडर कैंसिल किया है, इसका ये अर्थ नहीं होता कि इसमें कोई भ्रष्टाचार नहीं है। टेंडर जब MMRDA स्वयं कैंसिल करता है, तो इसमें वो मान्य करता है कि इसमें कहीं ना कहीं घोटाला है, भ्रष्टाचार है। CM साहब से मेरी यही विनती है कि जो भ्रष्टनाथ शिंदे हैं, उनको अभी के अभी उनके पद से मुक्त किया जाए, उनके कारोबार से मुक्त किया जाए, और ED हो या EOW हो, उनके सामने बिठाया जाए और पूछा जाए कि ये भ्रष्टाचार क्यों किया, कैसे किया, उसमें से क्या आपको मिला। क्योंकि उनके पूरे टेन्योर में जो भी कामों को उन्होंने हाथ लगाया है, एक तो कॉन्ट्रैक्टर बदला है या एस्केलेशन हुआ है, या अगर आप क्वालिटी देखें तो सबसे खराब क्वालिटी ये भ्रष्टनाथ शिंदे के कामों में दिखती है। फिर वो समृद्धि महामार्ग की अगर आप क्वालिटी देखें, कोपरी ब्रिज की क्वालिटी देखें, कोस्टल रोड जो हमारा सपना था, जो वो पूरा कर नहीं पाए, लेकिन जो इनॉग्रेशन किया उन्होंने, क्या रोड की क्वालिटी देखें, या फिर अभी ये टेंडर देखिए, ये तो स्क्रैप करना पड़ा MMRDA को। इसी को लेकर जब जिस कंपनी को टेंडर दिया गया है, जब इलेक्टोरल बॉन्ड की जानकारी सामने आई थी, तब एक आरोप लगा था कि चंदा दो धंधा लो। क्या आपको लग रहा है ये जो पूरा मामला, उस समय मुख्यमंत्री जो थे एकनाथ शिंदे थे, हाँ, वो से जुड़ा हुआ? तो एकनाथ शिंदे जी का तो बहुत करीबी नाता है चंदा से। वो तो रात को गाते भी चंदा रे चांद को, ये इनसे नहीं। देखते हैं कौन सी आज चांद की फेज है, क्या कौन सी रात है, गाँव जाके। मैं फिर एक बार कहूँगा कि मैं किसी भी कॉन्ट्रैक्टर का नाम नहीं लेना चाहता। मैं ये नहीं कहना चाहता कि ये कोई मेगा स्कैम है। मेगा MEGA, उसमें H नहीं है, लेकिन क्योंकि आखिर में काम तो कॉन्ट्रैक्टर ही करता है, लेकिन ये इसमें जो पॉलिटिकल फोर्स था इसके पीछे, उसकी बिल्कुल इंक्वायरी होनी जरूरी है। आणखी एक कालचाच प्रकार आहे की परिवहन विभागाने 5,150 बसेस घेण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यामध्ये दिला होता, जानेवारी 2024 मध्ये। आता असं कळत आहे की ती कंपनी त्या इलेक्ट्रिक बस पुरवठा करू शकत नाही, मग त्या कंपनीचा कंत्राट रद्द करावं असा जाहीर ते फोनवर हिंदीत बोलले असतील मंत्र्यांबरोबर म्हणून। पण आता पुन्हा एकदा त्या कंपनीला वेळ देण्यात येते आहे आणि त्याचबरोबर त्याची गॅरंटी अर्थखात्याने द्यावी असं सुद्धा सांगण्यात येते। नाही, मला वाटतं कुठे ना कुठेतरी आपण एक पाहतोय की कदाचित एशनची गटाकडून फडणवीस साहेबांना पूर्णपणे बदनाम करायचं आणि राज्य चालूच द्यायचं नाही, हा एक प्रकार असू शकेल। पण एक महत्त्वाचं आहे की देवेंद्रजींनी काय चालले नेमकं या खात्यामध्ये। म्हणजे 100 दिवस ठीक आहे, त्यांनी ॲड्स बीड्स खूप केल्या, पुढच्या 100 दिवसात कोणी कोणी काय काय केलेलं आहे, किती घोटाळे झाले, जे पॉलिसीज जाहीर झाल्या, जे उद्घाटन झाले, पुढच्या 100 दिवसात काय त्यांनी कुठपर्यंत ते पोहोचलेले आहेत, हा देखील आढावा घेतला, तरी सगळी ही जी खाती ह्यांना देऊन ठेवली आहेत ना, त्याच्यात कुठे ना कुठेतरी तुम्हाला घोटाळा सापडेल। चौकशी सुरू आहे सध्या मध्ये, त्याच्यात तुमचं नाव वारंवार घेतलं जात आहे, त्याबद्दल आपलं काय? माझं नाव तर त्यांच्या स्वप्नात पण येतं।
मंत्री कुठचे? नाही नाही, मी म्हणाले तुमच्या एका मित्राचं अच्छा, नाही नाही, ते मोदी साहेबांचे मित्र आहेत. क्रिसमस पार्टी त्यांच्याबरोबर करतात ते. आदित्यजी, परिवहनचा विषय निघाला एक मिनिट इथून इथं. नदी गाळ प्रकरणामध्ये तुमचं वारंवार नाव घेतलं जात आहे, तर ते आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. काल भाजप आमदार प्रताप दाळ यांनी पण जाईल प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यावरती आरोप केले. त्यांच्याबद्दलचं बोलायला कोणी सुरू केलं, पण मला वाटतं त्यांच्या स्वप्नात पण मी येतो आणि मी पहिलं पण सांगितलं आणि मी हे पण सांगितलं की त्याच्यात पूर्णपणे चौकशी व्हावी आणि ज्यांनी कोणी घोटाळा केला. कारण मागचे 3 वर्ष आपण पाहतो आणि आत्ता हा पावसात जो हाल झालेला आहे, मग ते मेट्रोचं स्टेशनचं असेल, कोणी पैसे खाल्ले त्याच्यात, मेट्रोच्या स्टेशनची एस्केलेशनची यादी आमच्याकडे पण आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हे आजचं जे काम असेल, परवाचं पावसाचं जे काम असेल, मिठी नदीचा घोटाळा असेल, सगळे जे दोषी आहेत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलंच पाहिजे, हे मी आज तुम्हाला सांगतो. आदित्य जी, इसी को लेकर सर, क्या आपसे दोस्ती का खामियाजा डीनो मोरे को भुगतना पड़ रहा है क्या? अरे ये दोघं तर पलटिल माझ्याशी दोस्ती करेंगे. उनकी दोस्ती तो मोदी साहब से है, क्रिसमस पार्टी उनके साथ ही हुई है. लेकिन आज मैं वापस आपको इसी पे लाना चाहता हूँ. ये कॉन्ट्रैक्टर किसके दोस्त है फिर? बॉन्ड्स किसको दिए? कि जेम्स बॉन्ड जैसे बॉन्ड आए कि कैसे आए? अरे बाबा, उसमें तो जांच हो रही है, इसमें कौन जांच करेगा? हिम्मत है भ्रष्टनाथ शिंदे को बुलाने की फडणवीस साहब में? जांच करने की हिम्मत है? पूछिए ना, पूछिए उनसे. वर्लीमधील आचार्य अत्रे चौक जवळपास 2 ते 3 दिवस बंद आहे. 2 ते 3 दिवसात सुरू होईल असं म्हणलं जात होतं, पण अजूनही त्याची काही चिन्ह दिसत नाही. पण सुरू व्हायला मग उद्घाटन आधी का केलं होतं आणि कोणी केलं होतं? ती भिंत पडली ती कोणाची जबाबदारी होती? पाणी तुंबलं ती कोणाची जबाबदारी होती? आणि मग त्या दिवशी जे खोटं बोललात तुम्ही की 90 mm मध्ये पाऊस पडतो, 90 mm मध्ये पाऊस पडायला मुंबईत कधीही 90 mm पाऊस पडतोच ना, पण भिंत पडू शकते का? पण असो, त्या दिवशी हा मी विषय घेतलेला होता. आज मी तुम्हाला परत एकदा ह्या विषयावर आणेन, कारण हा विषय फार महत्त्वाचा आहे. हे मराठीत आणि इंग्लिशमध्ये जे आले, अनेक वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आलेलं आहे की ह्या टेंडरला कोर्टाच्या आदेशामुळे, कोर्टाच्या धमकीमुळे, इशाऱ्यामुळे, धमकी चुकीचा शब्द होईल, इशाऱ्यामुळे रद्द करायला लागले. हा स्कॅम कोणी केला? तर भ्रष्टनाथ शिंदेनी केला. खातं कोणाकडे? अजूनही भ्रष्टनाथ शिंदेकडे. त्यांना ईडी असो किंवा EOW असो, हिंमत दाखवून त्यांना बोलवलं पाहिजे चौकशीसाठी आणि विचारलं पाहिजे की हा स्कॅम तुम्ही का केला. असं म्हणतात की हिंदी ही मुंबईची बोली भाषा झाली. बघा, तुम्हाला एक सांगतो, त्यांनी पहिलं सुरेश उर्फ भैया जोशींना विचारावं की कुठची नक्की भाषा आहे आणि मग इकडच्या मराठी माणसाला विचारावं, मग त्याला ते उत्तर मिळेल. पण तुम्हाला एक सांगतो याच्यात, कदाचित ते त्यांच्यावर जे आरोप होतात ना, त्याच्यातून दुसरी कॉन्ट्रोवर्सी करून बाहेर सटकायला पण हे बोलत असते. 86% वाढवण्यात आलेलं आहे. त्याच्याला प्रचंड वाद सुरू झाले. आमच्या वेळी कधीही प्रॉपर्टी टॅक्स असा वाढवला नव्हता, छुपा टॅक्स लावला नव्हता आणि 500 स्क्वेअर फुटावर पर्यंतची जी घरं होती त्यांना उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करून प्रॉपर्टी टॅक्स माफ केलं होतं. भरपाईची मदत 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फटका. तुम्हाला आजच सांगतो, ह्या सरकारकडून मी त्या दिवशी पण मागणी केली होती की पावसाळ्यात ज्यांचं नुकसान झालं, मग ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं असेल, शहरी भागात दुकानदारांचं असेल किंवा जे रहिवासी आहेत त्यांचं झालं असेल, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण हे सरकार हे अशा मेगा स्कॅम वाल्यांनाच भरपाई देत असतं, स्वतः भरपाई घेत असतं आणि भरपूर घेत असतं. मला वाटत नाही ह्यांच्याकडून काही आता अपेक्षा राहिल्यात. शेवटचा बीजेपी के नेता है गिरिराज सिंह, जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर को लेकर विपक्ष या कांग्रेस लगातार सबूत मांग रहे हैं. गिरिराज सिंह का कहना है अगर जो सबूत मांग रहे वो पाकिस्तान जाए, वहां पे उनको सबूत मिलेगा. इसके बयान को उनके बयान को देखने की जरूरत ही नहीं है. ऐसा कभी बयान मैंने सुना ही नहीं है. यानी ये बयान देने वाले थोड़े न्यूज़पेपर देखे, अगर ANI की भी न्यूज़ देखे तो उनको पता चलेगा कि सारा विपक्ष यही मांग कर रहा था कि पाकिस्तान को नेस्तनाबूद कर दो. सीज फायर उनके पार्टी ने डिक्लेयर किया है, उनकी सरकार ने डिक्लेयर किया है. पहले वो प्रधानमंत्री से पूछे. आदित्य जी, एक अर्थव्यवस्था की जो दर है वो 6.5 पर आ गई, जबकि पिछले साल ये 9.2 थी. इस गिरावट किस तरह देखते हैं? एक और दूसरा जो उन्होंने सवाल पूछा उसमें एडिशन CDS अनिल चौहान ने कबूल किया है कि हमारे कुछ जेट्स, इंडियन जेट्स जो उनको नुकसान हुआ है, उन्होंने ब्लूमबर्ग टीवी से बात करते हुए कहा. तो जगह लगातार विपक्ष जो पूछ रहा था कि पहले जयशंकर जी ने इन्फॉर्म कर दिया, क्या उस वजह से ये देखिए, जयशंकर जी ने तो जो उनकी गलती थी वो तो पूरी टीवी पे ही बता दी कि जब अटैक हो रहे थे तब वो बता दिया था. GDP की बात हो, इकोनॉमी की बात हो, मुझे लगता है ये सारी बातें तो बहुत बड़ी है. बेरोजगारी तो हमें रास्ते पे दिख रही है और वो कोई भजिया नहीं डल रहे, वो ढूंढ रहे कि हमें कब
कोई रोजगार देगा, कोई ऐसी सरकार आए जो हमारी दिल की आवाज़ सुने, सिर्फ किसी की मन की बात की नहीं। लेकिन कोई और बयान न देते हुए मैं वापस आपको क्योंकि इसी की न्यूज़ होनी चाहिए, यही हमारी इकोनॉमी डूब रही है, इन्हीं कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।